आज हरतालिका गणेशोत्सवाचा एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो। या दिवशी महिला आणि कुमारिका उपवास करतात। पौराणिक कथेनुसार शिवप्राप्तीसाठी देवी पार्वती यांनी हे व्रत केलं होतं। आजच्या दिवशी शिवलिंगाची आणि पार्वतीची कथा वाचून पूजा केली जाते। हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या गणेश चतुर्थी आहे। देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे। मुंबईत भायखळा, ठाणे, दादर या भागातील मोठमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं प्रथम दर्शन होत आहे। गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीसह चोख बंदोबस्त करण्यात आला आहे। बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे। सिंधुदुर्गामध्ये गणेशोत्सवानिमित्त सजावटीसह मोठा बंदोबस्त करण्यात आलाय। जिल्ह्यात 72,000हून अधिक घरगुती आणि 32 ठिकाणी सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत। गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत, तर सुरक्षेसाठी त्यांच्या आरोग्य चाचण्या केल्या जात आहेत। प्रशासनाकडून चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या आणि एसटी बसची सोय करण्यात आली आहे। 1.5 ते 11 दिवसांपर्यंत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी संपूर्ण कोकण उत्साहात सज्ज आहे।